नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी संस्कृत षष्ठः पाठः युग्ममाला या पाठाचा भाषा अभ्यास आज आपण पाहणार आहोत. याआधी जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यामध्ये आपण या पाठाचं स्पष्टीकरण, त्याचबरोबर अन्वय, संधी विग्रह आणि सरलार्थ आपण पाहिला होता. तर आज आपण पाहणार आहोत भाषा अभ्यास. प्रथमः श्लोकः, त्यातील पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्येन उत्तरत मधील पहिला आहे कनक परीक्षा कथम भवती, म्हणजे कनक म्हणजे सोन्याची परीक्षा कशा प्रकारे केली जाते. कनक परीक्षा निघर्षण छेदन तापताडनैः एतैः चतुर्भिः प्रकारैः भवती, म्हणजे सोन्याची परीक्षा निघर्षण, छेदन, ताप, ताडनैः या 4 प्रकारे केली जाते. पुरुष परीक्षा कथम भवती, म्हणजे पुरुष परीक्षा म्हणजे मनुष्याची परीक्षा कशा प्रकारे केली जाते. पुरुष परीक्षा श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा इति चतुर्भिः प्रकारैः भवती, म्हणजेच पुरुषांची परीक्षा किंवा मनुष्याची परीक्षा श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा या सर्वांचे अर्थ आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. या 4 प्रकारे केली जाते. जाल रेखाचित्रम पूरयत पुरुष परीक्षा श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. ओके, हे त्याची उत्तरं आहेत. सो आय होप की तुम्ही हे लिहिलं असेल. आता आपण पाहणार आहोत या पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कनक परीक्षा छेदनेन, तापेन, ताडनेन, निघर्षेन. आता काहींच्या पुस्तकामध्ये आधी कनक परीक्षा असेल मग पुरुष परीक्षा असेल, तर त्याप्रमाणे तुम्ही आधी ते नंतर हे असं लिहू शकता. त्यानंतर आता आपण पाहतोय पुढील प्रश्न. तिसरा प्रश्न आहे एकवाक्येन उत्तरत. एकवाक्येन उत्तरत मध्ये आहे यथा चतुर्भिः इति श्लोकस्य स्पष्टीकरणं लिखत. सोने खरे आहे की नाही ते पाहण्यासाठी ते दगडावर घासतात, कापतात, तापवतात आणि ठोकून त्याचा पत्रा बनवतात. आता तुम्हाला जर याची प्रस्तावना लिहायची असेल तर तुम्ही प्रस्तावनाही लिहू शकता. प्रस्तावना पाठ शिकवायच्या आधी मी सांगितली होती. या 4ही कसोट्यांनी सोने हे सोने ठरते, म्हणजे सोने हे खरे आहे की नाही हे ठरते. तसे माणूस चांगला आहे की नाही हे देखील 4 उपायांनी पारखता येते. त्याची विद्या किंवा शिक्षण, चारित्र्य, सद्गुण आणि त्याचे कर्म म्हणजेच वर्तन, कार्य, कर्तबगारी इत्यादी गोष्टींनी त्याची योग्यता ठरवता येते. ओके, तर अशा प्रकारे हे उत्तर आहे. याच्या आधी तुम्ही प्रस्तावना पण लिहू शकता, जी की या पाठाच्या आधी ऑलरेडी दिलेली आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न, जो आहे प्रश्न 4. तर या ठिकाणी प्रश्न 4 आहे अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. आणि वाक्य असं आहे जनैः कनकम परीक्षते. आणि कनकम खाली अधोरेखन आहे, म्हणजे कनकमसाठी आपल्याला अमरकोशातील योग्य शब्द लिहायचा आहे. कनकम म्हणजे काय? सोनं. सोन्यासाठी अमरकोशामध्ये हेम, सुवर्णम वगैरे शब्द आहेत. त्यातील मी या ठिकाणी सुवर्णम घेतलेला आहे, म्हणजेच जनैः सुवर्णम परीक्षते. अशा प्रकारे वाक्य तयार होईल. आता यानंतर आपण पाहणार आहोत पुढील श्लोक. पहिल्या श्लोकातील 4ही प्रश्न पाहून झालेले आहेत. पुढील श्लोक आहे श्लोक 2. आता या ठिकाणी आधी आपण श्लोकही पाहूया आणि मग त्याच्यावरती आधारित आपण प्रश्न उत्तरं पाहणार आहोत. श्लोक आहे यत्र विद्वत् जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते. आता आपण यावर आधारित प्रश्न उत्तरं पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे एकवाक्येन उत्तरत. त्यातील पहिला आहे अल्पधीः कुत्र श्लाघ्यः भवति. अल्पधीः म्हणजे कमी ज्ञान असणारे किंवा हलक्या प्रतीचे लोक कुठे श्लाघ्य म्हणजे स्तुत्य ठरतात. तर या ठिकाणी उत्तर आहे अल्पधीः कुत्र श्लाघ्यः भवति यत्र विद्वत् जनः न अस्ति तत्र अल्पधीः श्लाघ्यः भवति. म्हणजे ज्या ठिकाणी विद्वान लोक नसतात त्या ठिकाणी कमी ज्ञान असणारे लोक देखील स्तुत्य ठरतात. दुसरा आहे एरंडः कुत्र द्रुमायते. म्हणजेच एरंड छोटंसं प्लांट असतं, बट त्याला आपण मोठं झाड असं म्हणतो. मग एरंडाला कुठे मोठं झाड असं म्हटलं जातं, मोठं वृक्ष असं म्हटलं जातं. तर निरस्त पादपे देशे एरंडः द्रुमायते. ज्या ठिकाणी झाडं मोठी मोठी झाडं नाही आहेत
तर त्या देशामध्ये एरंडालाच मोठं वृक्ष मानलं जातं. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहतोय. पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रहम कुरुत मधील पहिला आहे श्लाघ्यस्तत्र, म्हणजेच याची फोड होणार आहे श्लाघ्य अधिक तत्र. हे जे या ठिकाणी विसर्ग आहेत ते चेंज होणार आहेत स मध्ये, त्याच्यामुळे अशा प्रकारे श्लाघ्यस्तत्र ही संधी तयार होणार आहे. अल्पधीरपी, अल्पधीही अधिक अपी, या ठिकाणी पण जो विसर्ग आहे हा चेंज होणार आहे या ठिकाणी र मध्ये. त्याच्यानंतर आहे अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. या ठिकाणी सेम आहे, ज्या शब्दाखाली अधोरेखन असेल त्याच्याऐवजी आपल्याला अमरकोशामधील शब्द लिहायचा आहे. यत्र एकः अपि पादपः नास्ति तत्र एरंडः द्रुमायते. म्हणजे ज्या ठिकाणी एकही मोठं झाड नाही आहे त्या ठिकाणी एरंडला झाड किंवा सगळ्यात मोठं वृक्ष मानलं जातं. यत्र एकः अपि पादपःच्या ऐवजी मी वृक्षः घेतलेला आहे, नास्ति तत्र एरंडः द्रुमायते. ओके, तशा प्रकारे आहे त्याची उत्तरं. यानंतर आधी आपण तिसरा श्लोक पाहूया आणि मग आपण पाहणार आहोत त्या श्लोकावरती आधारित प्रश्न उत्तरं. यदा किंचित ज्ञोहम द्वीप इव मदान्धः समभवम तदा सर्वज्ञोस्मित्य भवदवलिप्तं मम मनः. यदा किंचित किंचित बुधजनसकाशात् अवगतं तदा मूर्खोस्मिति ज्वर इव मदो मे व्यपगतः. याच्यावरती आधारित प्रश्न उत्तर आहेत. पहिला आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. याचे आन्सर्स आता आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे मनुजः द्वीप इव मदान्धः कदा भवति. म्हणजे द्वीप म्हणजे काय, तर हत्ती. तर माणूस हत्तीसारखा, मदान्धः म्हणजे गर्वामध्ये आंधळा कधी बनतो. यदा मनुष्यः किंचिज्ञः अस्ति तदा सह द्वीप इव मदान्धः भवति. म्हणजे जेव्हा माणसाकडे थोडेसे ज्ञान असते तर तेव्हा तो हत्तीप्रमाणे गर्विष्ठ होतो किंवा हत्तीप्रमाणे गर्वामध्ये आंधळा होतो. मूर्खः अस्मि इति मनुष्येन कुतः अवगतम. म्हणजे मूर्ख आहे असं मनुष्याला कुठे कळतं. मूर्खः अस्मि इति मनुष्येन बुधजनसकाशात अवगतम. म्हणजे जेव्हा मनुष्य बुधजनसकाशात म्हणजे चांगल्या लोकांच्या सहवासात जातो किंवा हुशार ज्ञानी लोकांच्या सहवासामध्ये जातो तेव्हा त्याला असं कळतं की आपण उगाचच अहंकार बाळगून बसलो होतो, आपण तर मूर्ख आहोत. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहतोय. पुढचा प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत किंचिज्ञोहम आणि भवदवलिप्तम. याचे आन्सर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिला आहे किंचिज्ञोहम. किंचिज्ञोहमचा संधी विग्रह अशा प्रकारे होणार आहे किंचिज्ञः अधिक अहम. आणि त्याच्यानंतर दुसरा जो शब्द आहे तर त्याचा संधी विग्रह होणार आहे भवदवलिप्तम. तर ते या ठिकाणी भवदवलिप्तम हा जो शब्द आहे तर तो या ठिकाणी आहे भवदवलिप्तम. म्हणजे त्याचा संधी विग्रह होणार आहे अभवत अधिक अवलिप्तम. ओके, अभवत अधिक अवलिप्तम. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आय होप की तुम्हाला संधी विग्रहाचा हा प्रश्न समजला असेल. या ठिकाणी फक्त तुम्हाला जे दिलेलं आहे त्याचा संधी विग्रह करायचा आहे. अभवदवलिप्तम हा शब्द तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे, त्याचा तुम्हाला संधी विग्रह अशा प्रकारे इथे दिलेला आहे त्याप्रमाणे करायचा आहे. आणि पहिला आहे किंचिज्ञोहम. नेक्स्ट आहे माध्यम भाषा उत्तरत कदा मदः व्यपगच्छति. म्हणजे आपला जो अहंकार आहे, जो गर्व आहे तो कधी निघून जातो किंवा कधी नष्ट होतो. याचं उत्तर आपण आता पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला माध्यम भाषा उत्तरातमधील प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. परंतु जर तुम्हाला प्रस्तावना लिहायची असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रस्तावना लिहू शकता, जी पाठाच्या आधी दिलेली आहे तर ती लिहिली तरी चालेल. अगदी थोड्याशा ज्ञानाने झालेला गर्व खऱ्या ज्ञानी माणसाच्या सहवासात राहिल्याने जातो. खऱ्या ज्ञानी माणसाजवळ राहून थोडेफार कळू लागले की आपल्या अज्ञानाची जाणीव होते. आपण ज्याला ज्ञानी समजत होतो ते ज्ञान नव्हते, तर केवळ माहिती होती. आणि ते ज्ञान किती तोकडे अपूर्ण होते हे कळू लागते आणि आपला गर्व ताप निघून जावा त्याप्रमाणे पार पळून जातो आणि भर्तृहरीने म्हटलेले आहे. ओके, हा जो श्लोक आहे तर या श्लोकामध्ये भर्तृहरी हे सुभाषितकार होते ज्यांनी आपल्याला हा श्लोक सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे हे आहे उत्तर. याच्या आधी तुम्हाला प्रस्तावना लिहायची असेल तर लिहू शकता. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत चौथा श्लोक. चौथा श्लोक आहे तावद भयाद्धि भेतव्यम
यावत् भयम् अनागतम् आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्यात् यथोचितम्. तर या ठिकाणी आता आपण प्रश्न पाहूयात. प्रश्नामधील पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्येन उत्तरत मधील पहिला आहे आगतं तु भयं वीक्ष्य नरः किं कुर्यात्. म्हणजे जेव्हा भीतीसारखं काहीतरी संकट येईल, म्हणजे भीतीदायक असं काहीतरी संकट येईल, तर तेव्हा माणसाने काय केलं पाहिजे. आगतं तु भयं वीक्ष्य नरः तस्य यथोचितं प्रतिकारं कुर्यात्. म्हणजे संकट आल्यानंतर त्या संकटाचा योग्य पद्धतीने प्रतिकार केला पाहिजे. दुसरा आहे संधी विग्रहम कुरुत भयाद्धी. या ठिकाणी भयात अधिकही अशा प्रकारे संधी विग्रह होणार आहे. आता आपण पाहूया पुढील श्लोक. पुढे आहे उत्तमो नाती वक्ता स्यादधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांसे प्रजायते. श्लोक 6वा होता, याच्यावरती प्रश्न आहेत. श्लोक 5वा होता, याच्यावरती 2 प्रश्न आहेत. पहिला आहे पूर्ण वाक्येन उत्तरत आणि दुसरा आहे संधी विग्रहम कुरुत. पूर्ण वाक्येमध्ये पहिला प्रश्न आहे कः बहुः भाषते अधमः बहु भाषते. दुसरा प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत स्यादधमः स्यात्. याचा संधी विग्रह होणार आहे स्यात् अधिक अधमः. त्यानंतर पुढे आपण पाहतोय 6वा श्लोक. यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम. यावर आधारित 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्येन उत्तरत मधील पहिला आहे कर्षकः कीदृशं फलं लभते. कर्षकः क्षेत्रम आसाद्य यादृशं बीजं वपते तादृशं फलं लभते. दुसरा प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत. पहिला आहे क्षेत्रम आसाद्य क्षेत्रम अधिक आसाद्य. दुसरा आहे वापी वा अधिक अपि. या ठिकाणी हा जो अ आहे याचं चेंज होणार आहे अवग्रहमध्ये. तिसरा प्रश्न आहे अमरकोशातील. तर या ठिकाणी प्रश्न तुम्ही पूर्ण लिहायचा आहे. मी या ठिकाणी पूर्ण प्रश्न लिहिलेला नाही आहे. कर्षकः बीजं वपते. कर्षकः यासाठी आपल्याला अमरकोशातील शब्द लिहायचा आहे. कर्षकःसाठी अमरकोशामध्ये अनेक शब्द आहेत. कृषिकः आहे, कृषिवलः आहे, त्यापैकी एक शब्द तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी मी घेतलेला आहे कृषिकः बीजं वपते. दुसरा जो प्रश्न आहे तर तो आहे माध्यम भाषा उत्तरत. आणि माध्यम भाषा उत्तरतमध्ये या ठिकाणी पण तुम्ही प्रस्तावना लिहू शकता. उत्तर आहे पेरावे तसे उगवते अशी म्हण आहे. शेतकरी शेतात जाऊन ज्या प्रकारचे बी पेरतो, जे पेरतो तेच उगवते. तसेच माणूस जसे कर्म करील तसे फळ. याच्या पुढेच तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे, त्याला मिळेल. वाईट कर्म करून चांगले फळ मिळणार नाही. उत्कृष्ट दर्जाचे काम करून उत्कृष्ट फळ मिळणार नाही. आणि त्याचबरोबर चांगला कारागीर उत्तम पगाराची नोकरी सहज मिळवतो. ओके. गुन्हेगाराला शिक्षा होते. ही उदाहरणे पुरेशी बोलकी आणि बोधप्रद आहेत. तर अशा प्रकारे हे आहे उत्तर. आता यानंतर पुढे आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न, जो की व्याकरणावर आधारित आहे. आता हा जो प्रश्न आहे हा पूर्ण युग्ममालावरती आधारित आहे. पहिल्यांदा आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत, विरुद्धार्थी शब्द. चतुर्थ पदम म्हणजे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. मग इथे काय येणार ते आपल्याला ओळखायचं आहे. नंतर आहे समानार्थक शब्द दिलेले आहेत, त्यांच्या फक्त जोड्या लावायच्या आहेत. आणि प्रश्न 5वा आहे की आपल्याला या ठिकाणी शब्दयुग्म वापरायचे आहेत. जसं की आपण या ठिकाणी युग्ममालेमध्ये विविध प्रकारचे शब्दयुग्म पाहिले होते. या ठिकाणी यथा तथा आहे, यत्र तत्र आहे, यदा तदा आहे. तर याच प्रकारचे शब्दयुग्म या ठिकाणी आपल्याला योग्य त्या वाक्यानुसार त्या अर्थानुसार योग्य लिहायचे आहेत. समानार्थक शब्दानं लिखत. पहिला आहे कनकम. कनकमसाठी समानार्थी शब्द येणार आहे सुवर्णम. दुसरा आहे विद्वान. समानार्थक शब्द पंडितः. तिसरा आहे पादपः. समानार्थक शब्द वृक्षः. चौथा आहे अधमः. समानार्थक शब्द नीचः. त्यानंतर आहे विरुद्धार्थक शब्दानं लिखत. पहिला आहे गुणः. विरुद्धार्थी शब्द आहे दुर्गुणः किंवा दोषः. दुसरा आहे विद्वान. विरुद्धार्थी शब्द आहे अज्ञः. तिसरा आहे उत्तमः. विरुद्धार्थी शब्द आहे अधमः. चौथा आहे सुकृतम. विरुद्धार्थी शब्द आहे दुष्कृतम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चतुर्थ पदम लिखत. प्रश्न 3रा आहे.
तर या ठिकाणी पहिलं दुसरं पद दिलेलं आहे, तिसरं पदही दिलं आहे आणि हे जे चौथं पद आहे ते आपल्याला लिहायचं आहे. मनः समानार्थी शब्द आहे चेतः. मग त्याचबरोबर अवगतमचा समानार्थी शब्द आहे ज्ञातम. अवगतम म्हणजे कळलं किंवा जाणून घेतलं, त्यासाठी समानार्थी शब्द आहे ज्ञातम. बुधजनः म्हणजे ज्ञानी, त्याला समानार्थी शब्द आहे. मूर्खःला समानार्थी शब्द अज्ञः. अज्ञः म्हणजे पण मूर्ख. नरः मनुष्यः. उचितम योग्यम. वीक्ष म्हणजे पाहणे, दृष्ट्वा म्हणजे पण पाहणेच. भयम म्हणजे भीती, त्याला समानार्थी शब्द भीतीही. ओके. नेक्स्ट आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न जो आहे तर तो आहे मेलनम कुरुत. आता या ठिकाणी आपल्याला या शब्दांच्या जोड्या ज्या आहेत तर त्या जुळवायच्या आहेत. पहिला आहे सुवर्णम. सुवर्णमसाठी जो योग्य शब्द आहे तर तो येणार आहे हेम. दुसरा आहे उत्तमः. उत्तमःसाठी समानार्थी शब्द येणार आहे श्रेष्ठः. त्यानंतर पुढे आहे अवलिप्तम. अवलिप्तमसाठी समानार्थी शब्द येणार आहे व्याप्तम. आणि त्यानंतर पुढे आहे ध्वनीही. ध्वनीसाठी समानार्थक शब्द येणार आहे शब्दः. तर अशा पद्धतीने या सगळ्यांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. तर आता यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. ओके. पुढील प्रश्न आहे उचितम शब्दयुग्मम योजयत. तर या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलेलं आहे यत्र तत्र म्हणजे येथे तेथे, यदि तर्हि, यदा तदा, यथा तथा, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे. ओके. तर आता हे वाक्य आपल्याला वाचायचे आहेत आणि वाक्याला अनुसरून असे शब्दयुग्म आपल्याला लिहायचे आहेत. मी आता या ठिकाणी तुम्हाला उत्तरं पण दाखवते. तर या ठिकाणी शब्दयुग्म आहे यदा. ओके. यदा अध्यापकः न आगच्छति तदा. आता या ठिकाणी दुसरं यदा तदा आपण वापरलं, त्याच्यामुळे पहिलं जर यदा असेल तर दुसरं येणार आहे तदा. छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति. ओके. यदा अध्यापकः न आगच्छन्ति तदा छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति. दुसरा आहे यानंतर यत्र. यत्र तत्र आपण वापरणार आहोत. यत्रः धूमः. ओके. जेथे धूर, तत्र वन्ही म्हणजे तेथे जेथे आग तेथे धूर. ओके. त्याच्यानंतर आहे यदा आकाशे मेघाः गर्जन्ति तदा मयूरः नृत्यन्ति. यदा तदा. यथा विचारः तथा वर्तनम. जसं की आपण यथा राजा तथा प्रजा म्हणतो त्याप्रमाणे जसा विचार तसं वर्तन. यथा विचारः तथा वर्तनम. यदा सूर्यः उदेति तदा विश्वं प्रकाशमयं भवति. म्हणजे जर सूर्य उगवला तरच विश्व प्रकाशमय होते. यत्र शर्करा तत्र पिपीलिका. पिपीलिका म्हणजे काय तर मुंगी. जिथे साखर तिथे मुंगी. त्याच्यानंतर आहे पुढे सज्जनाः यथा वदन्ति तथा कुर्वन्ति. सज्जन ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे कार्य करतात. यदि बालकः व्यायामं करिष्यति तर्हि सः सुदृढः भविष्यति. जर बालक म्हणजे मुलाने किंवा लहान बालकांनी व्यायाम केला तरच तो सुदृढ होईल. तरच जर तर. ओके. तर अशा प्रकारे हे होते शब्दयुग्म. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण युग्ममाला या 6व्या पाठाचा भाषा अभ्यास पाहिलेला आहे आणि अभ्यासपत्रम 2 मी याआधीच ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही ते देखील पाहू शकता. हे सगळे संस्कृतचे व्हिडिओज पाहण्यासाठी या ठिकाणी एक आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन सगळे संस्कृतचे 10वीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.